श्री गुरुभ्यो नमः। प्रप्रथमतः जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्यांच्या दिवचरणीचे साष्टांग नमस्कार प्रणिपात करून सिद्धेश्वर रूप दोडमुरुगेश्वर गुरुचरणेचे साष्टांग नमस्कार प्रणिपात करून लिंगैक्य गुरुवर नंदनदाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या या दिवचरणीचे साष्टांग नमस्कार प्रणिपात करून गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळा धर्मठ संस्थान बेळंकी या मठामध्ये अनेक वर्षापासून सर्व सद्भक्तांच्या सहकार्यानं आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे। 2026 या वर्षामधील गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळा हे नावाप्रमाणे खरोखरच अपूर्व होत आहे। या कार्यक्रमामध्ये अनेक सद्भक्त गेली 7 दिवस म्हणजे 22/7/2026 ते 28/7/2026 या 7 दिवसामध्ये हजारो संख्येने सद्भक्त या ठिकाणी जे गोटखिंडीचे प्रमुख स्वामी यांची संगीतमय सुकथा ही संपन्न झाली। त्यामध्ये अनेक कार्यक्रम देखील संपन्न झाले। त्याचबरोबर सिद्धेश्वर रूप दोडमुरुगेश्वर या गुरुगादीस रोज सकाळी 4 ते 7 असा रुद्राभिषेक आणि दुपारी 3 ते 7 असा नित्यनैमित्त शिवकथा संगीत शिवकथा अशी संपन्न होत होती। या सर्व दिवसामध्ये सर्व येणाऱ्या सद्भक्तांना अन्नदानाची देखील अन्नप्रसादाची सेवा ही अन्नदान करून संपन्न झालेले सर्व सद्भक्त देखील अति आनंदामध्ये शिवकथामध्ये भाग घेऊन अति उत्साहित आपली सेवा रुजू झाली अशी भावना करत आहेत। आज 28/7/2026 या दिवशी अपूर्व सोहळा म्हणजे हिरेमठ संस्थान बेळंकी या मठाचा इतिहास आज जवळजवळ 11 ते 12 वर्षाचा इतिहास आहे। परंतु असा या इतिहासामध्ये गुरु महाराजांची रुद्राक्ष तुला अशी झालेली आम्ही तर काय ऐकलेले नाही आहे। परंतु ती तुला या 2026 गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळ्यामध्ये ही फार उत्साहाने संपन्न झाली आणि याचे मस्त सेवा केलेले जे सद्भक्त आहेत ते तासगाव ते सौ श्री सिद्धू स्वामी खरोखरच एक सर्वांचं नेत्राचं पारणं पिटील असं तुम्हाला तो कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी सेवा करून दाखवलेले आहे। असा 22 ते 28पर्यंतचा कार्यक्रम अति आनंदाने या ठिकाणी संपन्न झालेला आहे। उद्या म्हणजे 29/7/2026 या दिवशी रोज सकाळी 3 ते 7 या वेळामध्ये दोडमुरुगेश्वर रूप सिद्धेश्वर गुरुगादीस रुद्राभिषेक आणि 7 ते 10 अय्याचार्य शिवदीक्षावधी संस्कार संपन्न होणार आहे। अय्याचार्य शिवदीक्षावधी संस्कार हा संस्काराचा राजा म्हणून घेतलेला आहे। म्हणून या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत ज्याने भाग घेतला नाही किंवा लिंगधारण अथवा अय्याचार करून घेतले नाहीत असे सर्व बटू व सद्भक्त या कार्यक्रमामध्ये अनेक संख्येनं भाग घेऊन आपलं जीवन पावन करून घ्यावं। आणि एवढंच नाही तर 11 वाजता गुरु महाराजांची महापाद्यपूजा आणि त्याच्या अगोदर दुसरा एक नवीन इतिहास घडायला लागलेला आहे हिरेमठ संस्थान मठामध्ये। ते म्हणजे गुरु महाराजांचा पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याचा जे सद्भक्तांना मान मिळालेला आहे ते श्री व सौ महेश जंगम खरशिनकर याने तुम्हाला ती सेवा केलेली आहे। म्हणजे 2026 या सालामधील गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळा अपूर्व या नावानंच तुम्हाला संपन्न होत आहेत। आणि हिरेमठ संस्थानच्या इतिहासामध्ये हे 2 या ठिकाणी नवीन नोंदणी झालेल्या आहेत। एक गुरु महाराजांची एक पालखी सोहळा आणि रुद्राक्ष तुलावा असे भव्यदिव्य कार्यक्रम या मठामध्ये उद्या 29/7/2026 या दिवशी या गुरु मठाच्या भव्य प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे। आणि त्यामध्ये देखील एक सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर। सर्व दानामध्ये श्रेष्ठ म्हणजे रक्तदान आहे। म्हणून रक्तदान म्हणजे जीवदान आहे। आपण एका जीवाला जीवदान दिल्याचं एक श्रेय किंवा आशीर्वाद आपल्याला मिळत असतं आणि सध्या ही काळाची गरज आहे। म्हणून या काळाची गरज आपण सर्वांनी समजून सद्भक्तांनी जास्तीत जास्त संख्येनं म्हणजे हिरेमठ संस्थान बेळंकी या मठामध्ये देखील एक नवीन इतिहास व्हावा। म्हणजे 1008 या ठिकाणी डोनर्स
सिद्धेश्वर मठाला व्हावेत असे एक आपली सदिच्छा आहे. म्हणून सर्व सद्भक्तांनी देखील याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन या रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा या बाईटच्या निमित्तानं आपले लीड महाराष्ट्र या न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की आपल्या या मठामध्ये होणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये तनमनधनाने आपण सहकार्य करायचं आहे. आणि उद्याचा गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळा आपण सर्व सद्भक्त मिळून अपूर्व करून दाखवायचं आहे. आणि गुरूंच्या आशीर्वादाला आपण सर्वजण पात्र व्हायचं आहे. आणि तशी शक्ती दयागण पार्वती परमेश्वर जगदादी जगद्गुरु पंचाचार मणपतादी संत बसवादी प्रमथ यांनी त्याने द्यावं. आणि यास औचित्य साधून आज जवळजवळ लिंगैक्य गुरुवर नंजुंडवाराधी शिवाचार्य महास्वामीजी लिंगैक्य होऊन आज 34 वर्ष संपन्न होत आहेत. आणि म्हणूनच लिंगैक्य गुरुवारांना वाटलं की आम्ही देखील सर्व सद्भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी प्रकट व्हावं असं त्यांना वाटलं असेल. आणि म्हणूनच आपले मठाचे सद्भक्त स्वप्नीला बुर्जे यांनी आपल्या वडिलाच्या स्मरणार्थ म्हणजे लिंगैक्य अण्णासाहेब बुर्जे यांच्या स्मरणार्थ त्यांचा चिरंजीव स्वप्नील बुर्जे हे खरोखरच फार सुंदर असं गुरु महाराजांचं भावचित्र या मठाला देखील अर्पण केलेलं आहे. हे देखील तुम्हाला सांगतो या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून गुरु महाराजांचा सदैव आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर राहावा असं अविष्ट चिंतन करून ही तुम्हाला सांगतो अल्पसेवा कृती सेवा सद्गुरुचरणी अर्पण करत आहोत. ओम शांती शांती शांती. जय मंगलम जय नमः पार्वती शिव हर हर महादेव. जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. श्री सिद्धेश्वर भगवान की जय. श्री गुरु नंजुंडवाराधी शिवाचार्य महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय.